नमस्कार मंडळी, मी अमित परब. प्रॉपर्टी इन रत्नागिरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी तुम्हाला आज या ठिकाणी काजू बागायत शेती केलेला प्लॉट दाखवणार आहे. तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही जागा आहे. टोटली 135 गुंठेचा प्लॉट आहे. पूर्ण डेव्हलप केलेला प्लॉट आहे. डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे. खूप चांगल्या लोकेशनला असलेली जागा आहे. रेल्वे स्टेशनपासून जवळपास असलेली जागा आहे. मुंबई गोवा हायवेपासून जवळपास असलेली जागा आहे. वाडी वस्तीमध्ये असलेली जागा आहे. आजूबाजूला स्कूल, कॉलेजेस तसेच इतर किराणा मालाची दुकानं आपल्या प्लॉटच्या जवळपास आहेत. वाडी वस्तीमध्ये असलेली जागा तुम्हाला नक्कीच आवडेल. ह्या जागेचा व्हिडिओ तुम्ही पुढे बघणार आहात. तत्पूर्वी या जागेची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. वर्ग 1 ची जमीन आहे. 7/12 क्लिअर टायटल असलेली जागा. 7/12ला एकच नाव, सिंगल नाव असलेली जागा आहे. प्लॉटमध्ये काजूची बागायत शेती केलेला प्लॉट आहे. म्हणजे काजूची शेती केलेली आहे. लागती काजूची झाडं आणि वार्षिक उत्पन्न देणारी काजूची बाग तुम्हाला या ठिकाणी आज बघायला मिळणार आहे. तर नक्कीच या जागेचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्लॉटला कंपाऊंड वगैरे घातलेला आहे. पूर्ण डिमार्केशन आहे आणि क्लिअर टायटल असलेली जागा. पुणे आणि मुंबईपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेली जागा. नक्कीच तुम्हाला आवडेल. चांगल्या लोकेशनला जागा आहे. तत्पूर्वी सर्वांनी नोंद घ्यावी की या जागेचं लोकेशन, बाकीची इतर माहिती तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर दिली जाईल. प्लॉट हा पूर्ण विकायचा आहे. 135 गुंठेचा प्लॉट पूर्ण तुम्हाला विकत घ्यावा लागेल. 1 एकर 2 एकरसाठी या ठिकाणी मिळणार नाही आहे, याची नोंद घ्यावी. तर मंडळी, आता आपण या ठिकाणी या प्लॉटचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा. आणि चॅनलवर म्हणजे जे व्हिडिओ नवीन बघत असतील, चॅनलवर नवीन असतील तर त्या लोकांनी सर्वप्रथम माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट नेहमी बघायला मिळतील. तर मंडळी, आता आपण हा व्हिडिओ पुढे आता बघूया. तर मंडळी, तुम्ही आता बघताय समोर संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे आणि ह्या रेल्वे स्टेशनपासून फक्त मोजून 2 किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे. सपाट शेत जमीन आहे. काजू बागायत शेती केलेला प्लॉट आहे. पूर्ण ऑल डेव्हलपमेंट केलेला प्लॉट आहे. कंपाऊंड आहे. प्लॉटमध्ये तुम्हाला काजूची मोठमोठाली काजूची झाडं, 5 वर्ष वयोगटातील काजूची लागती झाडं आणि वार्षिक उत्पन्न देणारी बाग तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. रोड टच असलेला प्लॉट आहे. खूप मोठा रोड फ्रंटेज असलेला हा प्लॉट आहे. पूर्ण डेव्हलप केलेला प्लॉट आहे. कंपाऊंड घातलेलं आहे प्लॉटला आणि काजूची लागती झाडं आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत. काही ठिकाणी कोकमची झाडं आहेत. आंब्याची झाडंसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये, हापूस आंब्याची झाडंसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत. पूर्ण डिमार्केशन केलेला प्लॉट आहे. वर्ग 1 ची जमीन आहे. क्लिअर टायटल असलेली जागा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मंडळी, ह्या प्लॉटला व्हिजिट करा आणि या जागेची जास्तीत जास्त माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. वर्ग 1चा 7/12 आहे. सिंगल टायटल असलेली जागा आहे आणि ह्या प्लॉटचा उपयोग तुम्ही फार्म हाऊस बांधण्यासाठी, एखादं वीकेंड हाऊस बांधण्यासाठी, एखादं कोकणी कौलारू घर बांधण्यासाठी आणि काजू बागेमध्ये तुम्हाला एखादं फार्म हाऊस बांधायचं असेल तर त्यासाठी अप्रतिम शेतजमीन, लेवल ग्राउंड असलेली, म्हणजे पूर्ण अशी सपाट शेतजमीन तुम्हाला मिळणं क्वचितच असे प्लॉट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तर नक्कीच मंडळी, या प्लॉटला व्हिजिट करा. चांगली प्रॉपर्टीज आहे. फार्म हाऊससाठी, काजू फार्म हाऊससाठी नक्कीच अप्रतिम जागा आहे. या ठिकाणी मोकळ्या प्लेसमध्ये तुम्ही बदाम, काजू, काही झाडं तुम्ही या ठिकाणी ॲडिशनल प्लांटेशन या ठिकाणी करू शकता. नक्कीच प्रॉपर्टी चांगली आहे. आपल्या प्लॉटच्या खालच्या बाजूला महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणजे वाहती नदी आहे. पण प्लॉटला मध्ये एक प्लॉट आहे, त्याच्यावरती आपला प्लॉट आहे. त्याच्यामुळे नदी खालच्या बाजूला असल्यामुळं या ठिकाणी कुठेही बोरवेल खोदल्यास किंवा विहीर खोदल्यास तुम्हाला पाणी या ठिकाणी मिळू शकतं. लाईट कनेक्शनसाठी लाईटीचे पोल आपल्या प्लॉटच्या जवळपास आहेत. त्याच्यामुळे लाईटचं कनेक्शन या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाईल. तर नक्कीच मंडळी, अशा प्रकारची प्रॉपर्टी आणि लागती काजूची बाग, चांगली अशी लागती काजूची बाग तुम्हाला विकत घ्यायची असेल तर नक्कीच या प्लॉटला व्हिजिट करा. साईट व्हिजिट बुक करून ही जागा विकत घ्या मंडळी. थँक्यू. अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओ बघण्यासाठी जे चॅनलवर नवीन असतील तर त्या लोकांनी
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा प्रकारची प्रॉपर्टीज तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता। या जागेची किंमत या ठिकाणी मालकाने 38 लाख रुपये सांगितलेले आहे। नक्कीच जागेच्या किमतीमध्ये थोडंफार कमी जास्त करून दिलं जाईल।